अमरावतीत 52,000 शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाचं वाटप करण्यात आलंय। 757 कोटींचे खरीप पीक कर्जाचं वाटप करण्यात आलंय। या कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत खासगी बँका मात्र पिछाडीवर, जिल्हा बँक मात्र यामध्ये सुसाट आहे। मोठी अपडेट आहे, कर्ज वाटपामध्ये पीक कर्ज वाटप करण्यात आलंय। पीक कर्ज वाटप हे 757 कोटींचं खरीप पीक कर्जाचं वाटप करण्यात आलेलं आहे। अमरावतीमध्ये एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला तर तब्बल 52,000 शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाचं वाटप करण्यात आलंय। विशेषतः म्हणजे कर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत खासगी बँका या पिछाडीवर आहेत, जिल्हा बँक मात्र सुसाट आहे। कांद्याच्या भावात घसरण झाली आहे। घसरणीची दखल घेत सरकारकडून आता दरवाढ करण्यात आली आहे। कांद्याच्या दरात 345 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। कांद्याला प्रति क्विंटल 1,580 इतका दर जाहीर करण्यात आला। आजपासून कांद्याचे नवे दर लागू झाले आहेत। मोठी अपडेट आहे, कांद्याच्या दरात 345 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। कांद्याच्या भावात घसरण झाली आहे। घसरणीची ही दखल घेत आता सरकारकडून ही दरवाढ करण्यात आली। वारंवार कांद्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत होते आणि आता एक महत्त्वाची अपडेट आहे, या घसरणीची दखल घेत सरकारकडून ही दरवाढ लागू करण्यात आली। ठाकरे सेनेच्या जिल्हा प्रमुखांची आज महत्त्वाची बैठक आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा प्रमुखांची ही बैठक होणार आहे। दुपारी 2 वाजता शिवसेना भवनामध्ये ही बैठक होणार आहे। आदित्य ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पक्षाच्या संघटनात्मक बांधणी या संदर्भात आगामी राजकीय रणनीतीबाबत सुद्धा चर्चा केली जाणार आहे। आजच्या बैठकीमध्ये काय रणनीती ठाकरेंच्या सेनेच्या माध्यमातून आखली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। बातमी बुलढाण्यातून। बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। देऊळगाव राजा येथे जोरदार पाऊस झालाय। अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। नागरिकांना उकाड्यापासून सुद्धा काहीसा दिलासा मिळालाय। अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात मात्र गारवा निर्माण झालाय। हे दृश्य आपण पाहतोय, बुलढाण्यातील दृश्य आहेत। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणी आता एक महत्त्वाची अपडेट आहे। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल आता नाशिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत। मतीन पटेलची आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे। काल मतीनची तब्बल 8 तास चौकशी झाली, आज पुन्हा चौकशी होणार आहे। त्यामुळे एमआयएम नगरसेवक मतीन पटेल हे आता नाशिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत। नाशिक टीसीएस लव्ह जिहाद प्रकरणी निदा खान, जी त्या कंपनीतली एचआर होती, त्या निदा खानला संभाजीनगरमधील नारेगाव मध्ये आपल्या निवासस्थानी आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरती ही कारवाई सुरू आहे। नाशिक गुन्हे शाखेच्या आता रडारवरती मतीन पटेल आहेत। मतीन पटेलची आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।